आई बाबा ओके शिरीष यांचे? सावरतायत आता. सावरतायत. ओके. सो त्यांचा सपोर्ट असतो ना तुला नेहमी? फुल सपोर्ट. म्हणजे मी इतकी लकी आहे ना की मी आज जी उभी आहे ना याचं मी तर म्हणेन की 80% क्रेडिट जे आहे हे त्यांनाच जातं. कारण की मला वाटतं 15 दिवसात त्यांनी मला सांगितलं होतं की तू काय करणार आहेस, तू काय ठरवलंयस, तू जो काही डिसिजन घेशील तो आम्हाला मान्य आहे. म्हणजे त्यांनी मला हे कधीच नाही सांगितलं की तू हेच कंटिन्यू कर किंवा तू मुंबईलाच जाऊ नको, कधीच त्यांनी मला सांगितलं नाही. खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत माझ्या बाबतीत. आणि मे बी त्याचमुळे मी कॉन्फिडेंटली मी त्यांना सांगितलं की मला हेच कंटिन्यू करायचं आहे आणि मला माझ्या मुलीला इथेच वाढवायचं आहे. मला तिला कधीच सिमेंट कॉन्क्रीटच्या जगात न्यायचं नव्हतं. म्हणजे ही माझी आणि शिरीषची इच्छा होती. म्हणजे जेव्हा आम्हाला कळलं गोड बातमी की मी आई होणार आहे, तेव्हा आम्ही खूप क्लिअर होतो की आम्हाला कुठेच तिला शहरातल्या ॲटलिस्ट 10वी-12वी पर्यंत तरी तिला CBSE, ICSE अशा IG ह्या बोर्डमध्ये आम्हाला तिला कधीच घालायचं नाहीये. छान स्टेट बोर्डमध्ये जसे आम्ही वाढलो, जसे आम्ही शिकलो त्या पद्धतीने ती शिकेल, हे आमचं म्हणजे जे होणारं बाळ आहे हे आमचं विजन खूप क्लिअर होतं आणि मी त्याच विचारावर आजही ठाम आहे. आत्ताच तू शूट पण स्टार्ट करतेस हळूहळू. सो शूट करताना त्यांची ऑफकोर्स तुला आठवण तर येतच असेल ना? भरपूर, खूप जास्त. म्हणजे या स्वयंपाकघरात, रेड सॉइलच्या घरात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्याची आठवण आहे. कारण आम्ही फक्त इथे शूट नव्हतं करत, हा उभारतानाही प्रत्येक गोष्ट माझ्याकडे एक फोटो आहे ज्याच्यामध्ये तो ना असं स्वतः छप्परावर चढलाय आणि ते पहिलं आमचं नारळाचं छप्पर होतं. ह्या एप्रिल महिन्यात आम्ही हे कौलं घातली. तर तो माझ्याकडे फोटो आहे की तो चुडताचं छप्पर होतं आधी. तर सगळंच म्हणजे ती चुडतं बागांमध्ये जाऊन सकाळी 6 वाजता गोळा करून बाईकवरून आणणं वगैरे खूप आठवणी आहेत आमच्या, खूप जास्त. बरं, आता आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. रेड सॉइल स्टोरी म्हणजे लाल मातीतल्या गोष्टी, हे खूप युनिक नाव आहे. म्हणजे एकतर तू जॉब करून मुंबईतून इथे आली, सगळं सोडून इकडे आलात, स्थायिक झालात आणि इथे येऊन हे नाव, या नावामागे काही आहे रहस्य वगैरे किंवा हेच असं ठेवावं असं का वाटलं? लाल माती म्हणजे कोकण हे पटकन एक समीकरणच होतं. सो कुठेतरी ऍक्च्युली मी आणि शिरीषने जेव्हा ठरवलेलं की इथे येऊ नये, असं एक प्रोजेक्ट आपण करणार आहोत, तेव्हा आमचं लिटरली आम्ही या एका नावासाठी एक रात्र दिली. फुल नाईट आम्ही की तो एक डायरी आणि पेन घेऊन बसलेलो, मी एक डायरी आणि पेन घेऊन बसलेलो की रॅन्डमली नावं लिहित सुटूया. जे काही आपल्याला हे होईल, कुठेतरी एक कॉमन धागा काहीतरी मिळेल. सो एक धागा मिळाला की माझं लाल माती हे फिक्स होतं. शिरीष म्हणाला लाल माती नको, रेड सॉइल ठेवूया. कारण कसं युट्यूबला जेवढं फॉर्च्युनेटली इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. सो तुम्ही जेव्हा युट्यूबवर इंग्लिश माध्यमातून जेवढं तुम्ही फिडिंग देता ना, त्या गोष्टी फटाफट पूर्ण वर्ल्ड वाईड होण्यासाठी म्हणजे जगभरात पोचतात. सो मी जर लाल मातीतल्या गोष्टी ठेवल्या असत्या किंवा माझ्या स्वयंपाकघरातले गजाली असं काहीतरी जर मी ठेवलं असतं ना, तर ते फार लिमिटेड राहिलं असतं. कारण की ऑफकोर्स मग लोकांना पण ते प्रोनाउन्सिएशनसाठी आणि सगळ्यासाठी डिफिकल्ट जातं. सो नाव असं असलं पाहिजे ना की ते सगळ्यांचे टच पण असलं पाहिजे आणि इंग्लिश पण असलं म्हणजे डोक्यात जातं. आणि कुठलाही समजा युरोपियन माणूस आहे किंवा एखादा अमेरिकन माणूस आहे, त्याला पटकन ते लक्षात राहायला पाहिजे ना नाव. असं सिम्पल ते एक लॉजिक होतं त्याच्या मागे. आणि मग आम्ही म्हणून ते रेड सॉइल स्टोरीज की लाल मातीतल्या गोष्टी, पण मग ते नाव आम्ही इंग्रजीत ठेवलं आणि ते खरंच वर्क झालं. क्या बात आहे. सो कधी झालं, म्हणजे असं सगळ्यात पहिला पदार्थ कोणता बनवला होता, एकतर हे सांगशील, आणि नंतर रेड सॉइल स्टोरीला असं म्हणजे असं ना रात्रीत स्टार बनवला, असा कोणता व्हिडिओ होता तुझा? तेच की पहिला व्हिडिओ तर आम्ही मालवणी सागोती वडे आपलं जे एकदम फेमस फूड आहे, तर तोच आमचा पहिला एपिसोड होता. आणि दुसरा प्रश्न की स्टार, तर त्याच्यासाठी काय झालं, 8-9 महिने आम्ही काम करतच होतो. काय होणार माहित नाही. हार्डली मला वाटतं 4,500 फार तर सबस्क्रायबर होते. चॅनल मॉनिटाईज तर झालेलं, पण रेव्हेन्यू येत नव्हता. कारण तेव्हा असं होतं की $100 तुमच्या वॉलेटमध्ये जमा झाले पाहिजे युट्यूबच्या, आणि देन मग तुमचं ते पेमेंट येतं वगैरे, असं सगळं टेक्निकल गोष्टी होत्या. सो ते सगळं काही झालं नव्हतं. 9 महिने आम्ही आमची सेव्हिंग्स, एक पॉईंट असा आला की आता आपण रेसिपी कशा करणार, उद्याचं इन्ग्रेडियंट आणायला पैसे नव्हते इतके सगळ्या. त्यानंतर कारण त्यावेळेला सेटच्या आमची पाठीमागची वॉल 1 एप्रिलच्या आसपास वगैरे जोरात पाऊस आला आणि पाठीमागची हा आमचा सेट असा ऍक्च्युली जर तू बघशील तर टोपोग्राफी अशी आहे, म्हणजे असं चढाव आहे आणि खाली उतार. सो हा चढाव आहे, हा उतार आहे, करेक्ट. सो पाण्याचा प्रवाह त्या बाजूने येतो आणि तो खाली जाऊन मिळतो. आणि पाऊस इथे एवढा भयंकर असतो की लिटरली बांधकाम झालं आणि पुढच्या 10 दिवसात, म्हणजे हे बांधकाम तेव्हा कच्चंच होतं, आणि 10 दिवसात जोरात पाऊस येऊन ती वॉल कोसळली. सो जे काही आमचे सेव्हिंग आमचे फार तर 1-1.5 लाख होते, ते त्या
बांधकामात पुन्हा गेले, तो आम्हाला ऍडिशनल खर्च आला. सो ह्या सगळ्या संकटांवर मात करत 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 आम्ही 9 महिने कसं बसं आम्ही सर्व्हाइव्ह केलं. तर तरी पण आमचं असं होतं की नाही, करूया, काहीतरी होईल काहीतरी होईल. आणि तो बिलीव्ह नाही करणार, त्यावेळीच मला वाटतं एक 8 महिने झाले, 8-8.5 महिने, आणि प्रसाद गावडे, कोकणी रानमाणूस, त्याने आम्हाला फर्स्ट टाइम मेसेज केला की मला तुमच्याकडे यायचंय तुमचा इंटरव्ह्यू करायला. तर तेव्हा आम्हाला एवढं माहित नव्हतं की सोशल मीडियावर प्रमोशन वगैरे करतात त्याचे पैसे वगैरे घेतात का. तर आम्ही त्याला स्पष्ट सांगितलं, बाबा आम्ही सध्या लिटरली आमच्याकडे काही पैसे वगैरे नाही आहेत. तो म्हणाले नाही नाही, मला फक्त तुमचं काम जगासमोर मांडायचं आहे, म्हणजे मी जी आयडिओलॉजी लोकांपर्यंत पोहोचवतोय ना, तर ती तुम्ही जगताय, तर ती मला फक्त लोकांपर्यंत पोहोचवायची. तो आला, इंटरव्ह्यू झाला. आमच्या चॅनलवर पण त्याचा एक मालवणी सुकन चिक्काचा एपिसोड गेला, आणि ते सायमल्टेनियसली व्हिडिओ गेले, आणि ते दोन्ही व्हायरल गेले. मला सांग, आजकालच्या फास्ट फूड कल्चरमध्ये आपल्या मालवणी पारंपरिक रेसिपी जपणं किती चॅलेंजिंग आहे, आणि काय सांगशील त्यांना सगळ्यांना? ऍक्च्युली काय होतं ना, पारंपरिक ज्या रेसिपीज आहेत ना, त्या थोड्याशा करण्यासाठी टाइम टेकिंग तर ऑफकोर्स आहे. येस. की असं नाहीये की 5 मिनिट्स नूडल्स सारखा कॉन्सेप्ट नाहीये. बरोबर. की 5 मिनिट्स नूडल्स आणि शिरवाळे ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. पण ज्या न्यूट्रिशन व्हॅल्यू आहेत तुम्हाला ज्या मिळतील त्या तुम्हाला तिथे नाही मिळणार. सो कुठेतरी कॉम्प्रोमाइज आहे. तुम्ही वेळेला कॉम्प्रोमाइज करताय तर तुम्हाला फूड मिळतंय, पण मग ते तेवढंच अनहेल्दी आहे. आणि तुम्ही कुठेतरी वेळ देऊन तुमचं फूड स्वतः प्रिपेअर करताय, अगदी मग साधं वरण भात आणि त्यावर तूप असो, तर ते तेवढंच तुमच्यासाठी न्यूट्रिशनली पूर्ण आणि सगळ्या बाबतीत ते परिपूर्ण असं अन्न आहे. सो हे एंटायरली प्रत्येकाच्या लाईफस्टाईलवर डिपेंड आहे. पण मी म्हणेल की जरी आठवड्यातले समजा तुम्ही एक 4-5 दिवस 6 दिवस जरी तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमुळे स्वतःमध्ये बिझी असाल, तरी ऍटलिस्ट वीकेंडला तरी तुम्ही ह्या ज्या आपल्या पारंपरिक रेसिपीज आहेत ना, त्या ट्राय केल्याच पाहिजेत. मी जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं होतं, सो तेव्हा मस्त अशी गुडगुडीत असणारी पूजा, आता जवळजवळ मला वाटतं खूप वेट लॉस झालाय तुझा. हो, जवळजवळ 7-8 किलो तरी वजन कमी झालंय ह्या 2 महिन्यांमध्ये. सो डिप्रेशन मध्ये आहेस? हो, थोडीफार. म्हणजे मी कालच, मला माहित नव्हतं, काल मी गेले होते डॉक्टर्सकडे, तर मला असं थोडंसं मायग्रेन आणि डिप्रेशनमुळे मायग्रेन डिटेक्ट झालंय. सो ह्या सगळ्यातून मला बाहेर यायचंय लवकरात लवकर. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करते की या डिप्रेशनवर मी कशी मात करेन. आणि जेव्हा तुमच्यासारखी लोक येतात तेव्हा मला अजून थोडी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते काम करण्याची. येस. मी नक्की मी येत जाईन तुला भेटायला मध्ये मध्ये. आणि मला वाटतं 8 ते 10 किलो वजन कमी झालं ना तुझं? हो, या सगळ्यामध्ये. सो तुला हेच सांगेन की तुझ्यामुळे भरपूर लोकांना तू खूप इन्स्पायर करणार आहेस लोकांना, आणि तुझ्यामुळे ती प्रेरणा मिळते लोकांना. सो तू कोलमडून जाऊ नकोस, तुझ्यासारख्या भरपूर सखी आहेत. सो त्यांना तुला आता मेसेज द्यायचा आहे की कशी यावर मात करायची. ऍक्च्युली शिरीषचं जाणं आमच्यासाठी इतकं आकस्मिक होतं आणि अचानक होतं ना, की बरेच दिवस, मला वाटतं 2 महिने तर आम्हाला ह्या धक्क्यातून सावरणं खूप डिफिकल्ट होतं. आणि सगळं म्हणजे आमचा संसार अचानक असा उघड्यावर पडला. आणि त्यावेळेला मी आत्ता विचार करत होते की हे सगळं आपल्यासोबत का झालंय, याच्या मागचं रिझन काय आहे. कारण बरेच लोक आम्हाला इतकं निगेटिव्ह कमेंट करत होते की तुमच्या भरल्या संसाराला नजर लागली वगैरे. पण तसं नव्हतं. प्रत्येकाला एक स्वतःचं उद्दिष्ट देऊन देवाने इथे पाठवलेलं आहे, आणि ते तुम्हाला कम्प्लीट करायचंच आहे. मग ते तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत असो नसो, पण ते तुमचं एक ध्येय आहे ते तुम्हाला करायचंच आहे. मग मी बऱ्याचशा स्पिरिच्युअल गोष्टी आणि टॉक्स आणि हे सगळं वाचायला सुरुवात केली. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की काही लोक असतात ना, ते फार कमी आयुष्य घेऊन येतात. जसे शंकराचार्यजी महाराज, मला वाटतं वयाच्या फार अर्ली स्टेजला ते गेले, पण ते जेव्हा गेले तेव्हा ते खूप मोठं काम करून गेलेत. जगाला एक म्हणतात की प्रेरणा देण्याचं काम ते करून गेले. आध्यात्मिक ऊर्जा त्यांनी जगाला प्रदान केली. तर तसे भरपूर लोक आहेत की जे खूप कमी वयात गेलेत, पण जाताना काहीतरी खूप छान करून गेलेत. आणि त्यावेळेला मला क्लिक झालं की शिरीष हा त्यापैकी एक होता. कारण की बघ ना, तो म्हणजे इतकी वर्ष जॉब करून कधीच सॅटिस्फाईड नव्हता, पण बरोबर तो जाण्याच्या एक 3-4 वर्ष आधी ह्या कामामध्ये रेड सॉइल मध्ये आला, आणि त्याने इतक्या घरात स्वतःचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. आज अख्खा महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्राने मला जगभरातून, मला सेंट्रल मिनिस्ट्री करून कॉन्डोलन्स लेटर आले
हे म्हणजे ही विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. म्हणजे हे मी कधी इमॅजिनही नाही केलं. खरं तर आम्ही काय काम करतोय ह्याची पोचपावती शिरीष गेल्यानंतर आम्हाला दुर्दैवाने मिळाली. कारण की लोकांचं प्रेम इतकं आहे ना, लोक शोधत शोधत कुठून शोधत अजूनपर्यंत आम्हाला येत आहेत, लेटर्स पाठवतायत, मेसेजेस करतायत. लिटरली आमचे 2 सबस्क्रायबर जेव्हा त्यांना ही बातमी कळाली ना, त्याच दिवशी ते हॉस्पिटलाइज झाले. सबस्क्रायबर्स, कॅन यू इमॅजिन, की घरातली कोणीतरी व्यक्ती गेल्यासारखा त्यांना शॉक बसला. सो हे सगळं शिरीष मिळवून गेलंय. म्हणजे हे एवढ्या कमी वयात त्याने जे काही मिळवलंय ना, हे खूप अशक्य आहे, हे एवढं प्रेम मिळवणं. आणि मग त्यानंतर मी अजून त्या स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये स्वतःला आणि स्वतःबाबत जे झालंय त्याला शोधायचा प्रयत्न केला. तेव्हा मला बरीचशी उत्तरं सापडली. सो जेव्हा आता मी ह्या स्पिरिच्युअल गोष्टी आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी वाचन करते ना, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की एकतर शिरीषला हा ट्युमर खूप लहानपणापासून होता, जन्मजात होता मी तर म्हणेन. आणि हे कधी ना कधी होतंच. म्हणजे लोक जे म्हणतात की तुम्हाला नजर लागली किंवा जे काही, आम्ही अगदी मुंबईत जरी असतो आधीच्या आमच्या आयुष्यात, तरी हे होणारच होतं. फरक एवढाच आहे की तेव्हा जर शिरीष गेला असता तर कोणाला काही फरक नसता पडला, फार फार तर रिलेटिव्ह आणि जे जवळचे आहेत ते. पण शिरीषच्या हातून हे कार्य होणं हे प्राक्तन होतं, हे होणारच होतं. आणि त्यामुळेच कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडून घडल्या. आणि ती ऑलिम्पिकमध्ये एक बॅटन रिले असते, टॉर्च एकमेकांकडे पास करत जातात, किंवा अगदी आपल्याकडे शिवजयंतीला जी मशाल एकमेकांकडे देतात, तर तशी एक ह्या कार्याची एक ऊर्जेची मशाल माझ्याकडे शिरीषने दिली आहे, पास केली आहे, सोपावली आहे. आणि आता ती मला पुढे घेऊन जायची आहे असं मी मानते. हो, येस.